पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नाथो गगनाईसा साक्षीभूतो तोहिनीचा जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आत्मापुरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया गारगुटीचे सद्गुरु मुळे महाराज दंडवत तुझिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलासरानाथ शिवचंद्र अनिंद्र माथा मुक्तेजा पावन सिंधू भवदुद्धारी सुधीर शंभो मदकोर सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। निरा नरसिंहपूरचं आराध्य दैवत नरसिंह महाराजांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे। भक्तीमध्ये भक्त कसा असावा, नवे नवे भक्तीच्या संप्रदायामध्ये
ज्यांनी पराकोटीचा परमार्थ केला आणि भक्तीचा कलश ज्यांनी घातला, जे नरसिंहाचे निस्सिम भक्त भक्त प्रल्हादांच्या चरणाला माझा साष्टांग असा धन्यवाद आहे. श्री संताची चरणाला साष्टांग असा धन्यवाद आहे. प्रस्तुत प्रसंग प्राप्त प्रसंग आज या ठिकाणी चालू असलेला मामांच्या ग्रंथाचं पारायण सोहळा आणि दररोज होत असलेला हा नाम येणे तिसरं वर्ष नाही का? तिसरं वर्ष, आज तृतीय वर्ष, तिसरं वर्ष या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. त्या तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. आज 5वा दिवस, आज या यज्ञाचा 5वा दिवस, आज 5व्या दिवसाची सेवा मामांच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला आपण. जगत मान्य संत, देव मान्य संत, संत मान्य संत, अरे ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली, कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलं. पावलं घरामधून बाहेर पडली, डोंगर दर्यावरती जाऊन पावलं स्थिरावली, दगडावरती दगड आपटला, तर दगडामधून सुद्धा टाळ चिपल्याचा नाद काढला आणि पंढरीच्या पांडुरंगाला नाचायला लावलं. असा पराकोटीचा परमार्थ ज्यांनी घडवला ते देहो निवासी, तुम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी आत्मचा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. जगाचा मालक ब्रह्मांड नायक आत्मा निवासी श्रीमंत बाळू मामा मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन या पुण्यवान आणि पवित्र भूमीला देव आला. तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण त्या क्षणाचे साक्षीदार आहोत. मामा एकटा आला नाही, मुख्या साधू संतांचा गोतावळा घेऊन देव इथपर्यंत आला आणि या भूमीला जगाच्या मालकाचं पाऊल लागलं. जाता जाता पिंडी माऊलीची समाधी या भूमीमध्ये झाली आणि चालू झाला हा अखंड नाम यज्ञ. माझा देव सांगायचा, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे कलियुगामध्ये फोड्या माळाला माझ्या मेंढी माऊलीचं जाळं मारा. त्या फोड्या माळावरती तुम्हाला भक्तीचा संजीवन माळा मी फुलून दाखव. ज्या ज्या गावात माझा देव गेला, ज्या ज्या गावात माझ्या देवाची बकरी गेली, त्या त्या गावामध्ये ह्या भगवंतानं भक्तीचा संजीवनी मळा फुलून दाखवला. आणि या नरसिंहपुरामध्ये ही भूमी पुण्यवान आहे, पवित्र, याच्यामध्ये शंका नाही. काय शंका तुम्हाला आहे का? अरे या भूमीचं पुण्य काय वर्णन? साक्षात भगवंत 23 अवतारापैकी एक नरसिंहाचा अवतार, तो भगवंत या ठिकाणी वास्तव्याला आहे. भक्त आणि भगवंताचा संगम या भूमीमध्ये आहे. ही भूमी कशी आहे? भक्त आणि देव याचा संगम ही भूमी आहे. भक्तीची परंपरा ह्या भूमीला आहे, म्हणून देव इथं आला. सुंदर अशी सेवा तुम्हाला सगळ्यांनी या मामांच्या बकरीची केली. या ठिकाणी मेढी माऊलीची समाधी झाली आणि उत्सव सुरू झाला. तिथल्या सगळ्या तरुण वर्गाला, ही सगळी मामांची सेवा करीत ना, सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. दादांनो, लाख मोलाचं काम तुम्ही करता. मामाचा टी शर्ट कुणी पण नाही घालत. पोरण नाही का? मामांचा पिवळा शर्ट टी शर्ट कुणी पण घालत नाही, त्याला काळीच तेवढं मोठं असावं लागतं. तुम्हाला सगळ्या सेवेकऱ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे.
सगळ्या सेवेकऱ्यांच्या चरणाला साष्टांग होत आहे. आजची त्यांची अन्नदानाची पंगत आहे. तसे पंक्ती अन्नदानाच्या कशा आहेत दादा? तुलाही माझा अंतकरण बरोबर कुठला चॅनल आहे तुझा? भक्त प्रल्हाद कीर्तन महोत्सव. भक्त प्रल्हाद कीर्तन महोत्सव. कीर्तन महोत्सव. किती सबस्क्राईबर? हा किती सबस्क्राईबर? 2000 आहेत. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांनी जरा वाढवा. धर्माचा प्रसार हाही धर्माचाच प्रसार आहे. हाही धर्माचाच प्रसार आहे. तुलाही माझा अंतकरण पूर्वक धन्यवाद आहे. सिस्टीमला जाणं झाले जात आहे बाबा. सुंदर नियोजन आहे दादा, सुंदर. अंतकरण पूर्वक धन्यवाद आहे. आज जरा बरं वाटतंय आम्हाला. काय सांगा, 6 दिवस आमचा पार तेल निघाला मला. म्हणजे कथा संपली, मामांची कथा गडिंगलजला केली आणि कार्यक्रम सुरू झाले. जी सिस्टीमचा बोंग्या झाला, बोंग्या झाला, बोंग्या झाला, सगळा बोंग्या झाला. काय सांगा, जीव निघला आमचा. आज जरा समाधान वाटतंय. तुम्हाला खरंच अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. दुसरा दादा, दादा तुझं नाव काय रे? प्रवीण दादा आहे. हाही शूटिंग करतो, त्याचाही इंस्टाग्रामला आयडी आहे. बाळूमामा. बाळूमामा काय? बाळूमामा टेटस. त्याला सर्वांनी फॉलो करा, लाईक करा. तुला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. इथं बसलेली सगळी मामांची लेकरं आहेत. हे माहीत दादांना तुम्हा सगळ्याच्या चरणाला साष्टांग संबंध होत आहे. लाख मोलाची सेवा तुम्ही करत आहात. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघायचा आणि मामांच्या चरित्राचं लगेच प्रवृत्त व्हायचं. आता 4 दिवस तुम्ही मामांचं चरित्र ऐकलं असेल तर मला प्रश्न आहे की मी सांगावं कुठलं. पण जसं मामा करून येईल तसं तसं तुम्हाला सांगत जातो. फक्त ऐकता होता, अजिबात व्यक्ती आणायचा नाही. ठीक आहे. आता ही सगळी जी मुलं आहेत ना, ए दादांनो, की तुम्ही सगळ्यांनी खाली बसून घ्या. 2 जणच थांबा. ए पोरांनो, ऐकू येते का? बसून घ्या सगळ्यांनी खाली. चला मोकार आमच्या चरित्राकडे आपण परतूया. तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारावे जन जड जीवा. तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात, संतांच्या पुढे उभं राहतात आणि संतांना सांगतात की तुम्ही संत आहात, तुम्ही माय बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही माय बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात. तुम्ही तुमची कीर्ती काय वर्णन करू. हॅलो 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 पण आवाज बघा बघा मला मोकळा असा आवाज केला. हॅलो हॅलो. तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही काय न्यापतीत कीर्तिवान. तुकाराम महाराज संतांचं वर्णन संतांच्या पुढे उभं राहून करतात आणि संतांना सांगतात की तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. संतांना लावलेलं विशेषण उपमा आहे. काय उपमा दिली? संतांना आई बापाची उपमा दिली. एवढं नाही तर विशेषण लावलं, कृपावंत. काय विशेषण लावलं? कृपावंत. म्हणजे काय? तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात आणि कृपा करण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांचे बाप आहात. संतात कृपा करण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांचे बाप आहात. देवाचे बाप आहात का? होय होय, देवाचेही बाप आहात. तुम्ही देवाचं वर्णन करू शकता, मग संतांचं वर्णन का करू शकत नाही? कारण का तुम्ही कशासाठी आलेला आहात? तुम्ही आलाच याच्या कारणासाठी. काय कारणासाठी? संत अवतार देण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारावे जन जड जीवा. तिथं जनाचा, जडाचा आणि जीवाच्या उद्धाराला अवतार आहे. का देवापेक्षा श्रेष्ठ आहे? देव जर अवताराला आला तर कोणा एकासाठी येईल. समजून घ्या.
देव अवताराला आला कोणा एकासाठी येईल, पण संत आले सकळांसाठी आले. देव अवताराला आला फक्त प्रल्हादासाठी अवताराला आला. काय म्हणतो मी लक्षात येते का? का संत देवापेक्षाही काकणवर का श्रेष्ठ आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणाचा अवतार आहे. मला सांगायचा मुद्दा आहे का माझ्या मैदानांनो, देव येतो कोणा एकासाठी येतो, एकतर सज्जनासाठी येतो किंवा दुर्जनासाठी येतो. काय म्हणतो लक्षात आलं का? देव अवताराला आला, हिरण्य कश्यपसाठी अवताराला किंवा भक्त प्रल्हादासाठी अवताराला आला. देव येतो कोणा एकासाठी येतो, पण संत अवताराला येतात तर ते सकळांसाठी अवताराला येतात. हा भेद सगळ्यात मोठा आहे. पण देव आणि संत याच्यामध्ये भेद नाही. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव याच्यामध्ये भेद नाही. पण देवच संतांच्या रूपाने अवतारला येतो. कारण का अवतारला येतो? अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीवा. जनाचा जडाचा आणि जीवाच्या उद्धाराला देव अवताराला आला. बरोबर आहे नाही का? माऊली अवताराला आला, ज्ञानदादा अवताराला आले, निवृत्तीदादा अवताराला आले, सोपान काका अवताराला आले. कशासाठी आले? जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जनाचा जडाचा जीवाच्या उद्धारासाठी अवताराला आले. बरोबर आहे? बरोबर आहे का? ज्ञानेश्वर माऊली पुन्हा कोणाला माहिती? हात वर करा बघू द्या मला. तिकडे बाकीच्यांना काय माहिती का? हातच नाहीत तुम्हाला. हात आहेत कवर करा सगळ्यांनी हात एकदा मला बघू द्या. कडे तुम्ही असं सस्पेन्स मध्ये गेलेला आहे. सस्पेन्स मध्ये वा सगळ्यांना हात आहेत. वा वा दोन दोन हात आहेत. वा ठीक आहे, दोन दोन हात आहेत प्रत्येकाला. तुम्ही असं सस्पेन्स मध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं. ही चितार तुम्हाला नवीन आहे का? काय बाबा ही चितार नवीन आहे का? जुना झालं चितार आता. हा कदाचित झ्यावटी नवीन आहे. ज्ञानदादा निवृत्तीदादा सोपान काका यांचा अवतार आहे जगाच्या कल्याणासाठी. बरोबर आहे? आणि तेच संत पुन्हा मामाच्या रूपाने अवतारला आलेले. ते काय काय बघून होता. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीदादा सोपान काका आणि मामा वेगळे नाहीत. अरे तेच संत पुन्हा मामाच्या रूपाने अवतार आले. ऐका, निवृत्तीदादांचा अवतार झाला, ज्ञानदादांचा अवतार झाला. कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीवा. ये देव उपकारासाठी लक्षात घ्या. मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. जीवाचा उद्धार केला आणि ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा धरा तुम्हा आम्हाला देऊन गेले. जनाचा उद्धार केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. मामा अवताराला आले. मामा अवताराला आल्यानंतर याच भगवंतानं, याच मामानं मारत्या नावाच्या गाढवाला बकरी राखायला लावली. लक्षात काय म्हणतोय बघा. तिकडं माऊलींनी निर्बुद्ध रेड्याला वेद बोलायला लावले. बर का महाराज म्हणतो समजा. तिथं निर्बुद्ध रेड्याला वेद बोलायला लावले.
त्या इकडं निर्बुद्ध गाढवाला माझ्या मामानं बकरी राखायला लावलं, त्या गाढवाला निष्ठी बकरी राखायला लावलं नाही, तर त्या निर्बुद्ध गाढवाला माझ्या मामानं न्यायाधीश बनवलं. जीवाचा उद्धार केला महाराज, जीवाचा उद्धार केला. एवढंच नाही, तुम्ही आम्ही एकादच धरतो याच्यामध्ये नवल नाही. हे ऐका, हा तुम्ही आम्ही एकादच धरतो म्हणजे ह्याच्यामध्ये नवल नाही. एकादच धरली म्हणजे काय पंढरीचा पांडुरंग घरी उभा नाही राहिला, लय पावित्रीचा पाऊल लागतो. पंढरीच्या पांडुरंगाची एकादश तुम्ही आम्ही केली याच्यामध्ये नवल नाही. नवल कशामध्ये? अरे माझ्या मामाच्या तळावरती मामाच्या बकऱ्याचा कुत्रा सुद्धा एकादश धरतो नाही, याच्यामध्ये नवल आहे. याच्यामध्ये नवल आहे, लक्षात घ्या. जा पालखीवरती बघा तुम्ही, काही काही पालखीमध्ये कुत्रे आहेत आणि ते पण सगळे नाहीत बरं का, ठराविकच कुत्रा आहे. त्या एकादशी दिवशी त्याला तुम्ही काही खायला द्या, अजिबात फक्त दूधच प्यायला. मामांच्या बकऱ्यातला कुत्रा सुद्धा एकादश जातो, जीवाचा उद्धार आहे मला. माऊलींनी भिंत चालवली तिकडं. माझ्या मामानं साल 1931 सालाला मुनर्गीच्या गावामध्ये या भगवंतानं त्या धनगरवाड्यामध्ये तुमच्यासारख्या लेकी बाळी आल्या. मामा गेला मुनर्गीमध्ये साल 1931 गेला. मनसाली मामाला देवाला लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं. त्या भगवंतानं निवड ठेवला चुरमुऱ्याचा आणि धनगर वाड्यामध्ये जाऊन बसला देव. त्या वाड्यामध्ये गेल्यावरती चितचं वन होतं, चितची झाडं होती, त्या झाडावरच्या झाड असावलेला देव बसला. दगड पडली होती, माणसं तिथं गोळा झाली. आपला देवाला सगळी दर्शन घेत होती. ते महिनो तुमच्यासारख्या लेकीवाल्या अशा रस्त्यावरती थांबल्या होत्या. देवाचं लक्ष गेलं त्यांच्याकडे. मामा जेवढा आजकाट शिव्या द्यायचा नव्हता, प्रेमाने चौकशी मामाची लय काळजी घ्यायचा. म्हणून सगळ्याचं दर्शन झालं, सगळ्याला बाजूला केलं. ह्या भगवंतानं आवाज दिला, हे पोरी हो, काय झालं तुम्हाला? लय लांब उभा राहिला सा. अरे बापानं आवाज द्यावा ना. अशा त्या लेकीबाई पळत मामापाशी आल्या. काकाला लेकर आहेत आणि सांगतात, हे देवा, अरे तू एकदा येतो, ती गेला म्हणजे वरीस 2-2 वरीस माघारी येत बी नाहीस देवा. अरे आम्ही गावानं कुणाला सांगावं, तू माय हाईस, तू बा हाईस. हे पोरी हो, काय झालं रे तुम्हाला? असं म्हटल्याबरोबर सगळ्या सांगू लागल्या, देवा तुम्ही जाता या वरीस 2-2 वरीस येत नाही. आमची लेकरं आजारी पडते, ती तापानं फनफन करते, ती आम्ही कोणासला घरानं सांगायचं? तिथं वैद्य नाही, दवाखाना नाही, औषध पाणी काय बी नाही. हे देवा, अरे आमची लेकरं त्याच्यात लागीर होत या, बाहेर वसा होतो या, त्याच्यामध्ये आमची लेकरं मरून बी जात्यात. तुला नाही सांगायचं तर आम्ही कुणास नाही सांगायचं देवा? हे मामा काय देवा, तो सगळं ऐकून घेत होता आणि देवाची नजर पुढं पडलेल्या वरुट्यावरती गेली. एवढा मोठा वरुटा महाराज, कर्णाचा एवढा मोठा वरुटा, पुढं नजर गेली ह्या भगवंताची त्या वरुट्यावर. हे वरुटा कोणाला माहिती? हातवर करा. बाकीच्यांना काय माहिती? ठोबा. ज्यांना माहित नाही, माझ्या ताईंनो, हे नवीन पोरांनो, ज्यांना माहित आहे तो ऐका. प्रत्येकाच्या घरामध्ये वरोटा असतो चूल फुकायला. बरोबर आहे का नाही? हे सगळ्या हा म्हणल्या बरोबर आहे. चूल फुकायला असतो. एक काय दिवसांनी असा दिवस येणार आहे, वरुटा, पाटा, ठोंबा, उकाळ ही चित्र दाखवावं लागणार आहे. जसं आता मुसाळ चित्र दाखवावं लागतं. आमचं आपण काय करणार? आपण मुसाळ बघितलं, आता चित्र तसं चित्र दाखवावं लागणार आहे. असा वरुटा पडलेला होता. देवाचं लक्ष त्या वरुट्याकडे गेलं. वरुट्याकडे लक्ष गेल्याबरोबर वरुटा थरथर कापायला लागला. देवाची नुसती नजर त्याच्यावर पडली. ताकद बघा, सामर्थ्य बघा देवाचं काय. वरुटा असा थरथर कापायला लागला. देवानं समजा ऐकून घेतलं आणि देव वाढला, कडाडला. हे पुरी हो, गपार, आता तुमचं सांगून झालं नव, का काळजी करायला लागला? मी हाय नव, ह्याच्यासाठी मला आवाज मोकळा पाहिजे. ह्यासाठी आवाजाला मोकळा.
अरे समज सांगून झालं ना बरं, कशा पाय काळजी करता, मी हाय ना बरं तुमच्यासाठी. समजे लिखी तो बसल्या देवानं कांबळ्याला हात लावला, कांबळ मागच साधलं, कमरावरती हात दिला, हातातल्या काठीची मोठ आवाळली, काठी वर केली, ब्रह्मांड न्याला दाट करणे मायावरती काठी आपटली मला. आवाज आला आणि देव कराडला, हे सुकाळीच्या, अरे किती दिस पडून राहणार, उठ म्हणला, तुला आता काम करायची वेळ आली आहे. त्या वरुट्याला देव सांगतोय, देवाने हातातल्या काठीनं 3 वेळा त्या दगड वरुट्याला मारलं, दगडाचा वरुटा उठून उभा राहिला. हे एकच कालवा, वरुटा उभा राहिला, दगड उभा राहिला, दगड उभा राहिला, सगळी माणसं बघायला. तेव्हा 2-4 शिव्या हसल्या, वार म्हणला सुकाळीच्या माग, ते तुमचं काम नव्हतं. तशी माग झाली आणि मग देव त्या वरुट्याला ताकीद करतोय, हे म्हणला, थोडा ऐकू द्या, हे म्हणला सुकाळीच्या, तिथं पडून राहिलास ना, आता तुला काम करायची वेळ आली आहे. हे म्हणला, आजपासून या धनगरवाड्याचा ब्रह्मदेव तू आहेस. माझ्या लेकीबाई तुझ्यापाशी येतील, तुला घरानं सांगतील, त्यांचं घरानं तू ढकलायचं, त्यांचं पोड तू सोडवायचं, नाही सोडवलं तर घाट मारून धनगराची. आणि तुला निवाड म्हणशील तर चुरमुरा आणि फुटायला निवाड ठेवला. साल 1931 ला देवानं दगडाला वरुट्याला उभं केलं. अरे दगडालाही देव बनवणारा कली आणि कामाला लावणारा कलियुगातला देव म्हणजे माझा बाळूमामा. दगडालाही देव केलं, कामाला लावलं. साल 1931, आता किती चाललंय हो, 1995, 2026, अजून 5 वर्षाने 100 वर्ष पूर्ण होतील. आज जरी तुम्ही हुनरगीच्या गावात गेलात ना, आज जरी हुनरगीच्या गावात तुम्ही गेलात, आज सुद्धा देवानं उभा केलेला ब्रह्मदेव अजून सुद्धा त्या हुनरगीच्या गावामध्ये तसंच काम करतो. दगडालाही देव बनवून देवाला कामाला लावणारा कलियुगातला देव म्हणजे बाळूमामा आहे. म्हणून तो जगाचा मालक आहे, म्हणून माझा मामा ब्रह्मांड आहे. काय सामर्थ्य आहे. मग माऊली मामा वेगळे कसे? तिकडे माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा झरा दिला, जनाचा उद्धार केला. आज मामानी समाधी घेत असताना 1200 बकरी जगदुनियासाठी सोडून गेला. 40-45 हजार बकरी झाली. आज 19 पालख्या ह्या 4 राज्यामध्ये फिरायला लागल्या. तुमच्या आमच्यासारखी कितीतरी माणसं मामांच्या बकऱ्याची सेवा करायला लागली आणि त्यांचा उद्धार व्हायला लागला.
जनाचा जराचा आणि जीवाचा उद्धार करायला माझा भगवंत आलेला आहे, लक्षात घ्या. आत्मापुरामध्ये कोण कोण गेले हात वर करा. आत्मापूरला गेलेले हात वर करा. ए बाबांनो, जी गेली नाहीत ना हात वर ठेवा, हात वर ठेवा. जे गेली नाहीत ना जावा आत्मापूरला, जावा. त्या धरणी हात खाली घ्या. धरणी मायावरचा स्वर्ग म्हणजे आत्मापूर आहे रे बाबांनो. अरे या जीवनामध्ये येऊन आत्मापूर नाही पाहायचं मग काय करायचं? ए दादांनो, काय करायचं? लग्न मोडायचं दुसऱ्याची, काय करायचं काय नेमकं? जा आत्मापूरला जावा. ते वैभव बघा त्या भगवंताचं. आत्मापूरला गेल्यावरती मामाची जो जेवणाचा विभाग आहे तिथं मामांची कपडे आणि भांडी ठेवलेली आहे. ते कुणी कुणी पाहिले हात वर करा. वा, भाग्यवान आहे. वा, का बरं ठेवले तिथं ती भांडी? ए दादांनो, का ठेवले बरं? कशासाठी ठेवल्या? काय म्हणणं काय? आठवण म्हणून ठेवलं. बरोबर आहे, आठवण म्हणून ठेवलं. बरोबर आहे. ती भांडी मामाची आठवण म्हणून ठेवल्याची गोष्ट बरोबर आहे, पण ती भांडी कशासाठी ठेवल्यात माहितीये? त्या भांड्याचं दर्शन घ्यायचं, त्या भांड्याचं दर्शन घ्यायचं, त्या कपड्याचं दर्शन घ्यायचं, डोळं झाकायची आणि त्याला विसरायचं, ए पतिल्या, ए पायथाना, ए फेट्या, माझा देव कसा होता रे? ती तुम्हाला सांगल देव कसा होता. या भगवंतानं त्यांच्यावरती सत्ता चालवलेली आहे म्हणून ती गोष्ट तुम्हा आम्हाला बघायला ठेवलेली आहे. मामाने पायथानावर सत्ता चालवली, मामाने त्या हांड्यावर सत्ता चालवली, मामाने त्या फेट्यावर सत्ता चालवली. ती सांगतात, अरे तुमचा देव, तुमचा आमचा देव एवढा सामर्थ्यवान आहे, त्यांनी आमच्या निर्जीवावरती सत्ता चालवली, तुम्ही तर सजीव माणसं आहात, तुमच्या का चालवणार नाही? म्हणून ती भांडी पित आहे. त्या हांड्याला पायथानानं मारून सांगितलं, हे म्हणला रांड्याच्या, माझी आज्ञा आहे, पण जर संपलंच नवं तर तुला घोडाच लावतो म्हणून सांगितलं. मामाने सांगितलं. त्या दिवसापासून जोपर्यंत मामाची आज्ञा येत नव्हती हांड्यातला प्रसाद संपत नव्हता. सत्ता चालवली भगवंतांनी. ती पायथान वादळ वारं सुटलं, मामांची बकरी बकरी पाळायला लागली, फेटा बाजूला जायला लागला, घुमडी साईडला जायला लागली, चप्पल साईडला जायला लागली. तेव्हा घुमडी सावरली, सगळ्या बकऱ्या रिंगण बकरी जाग्यावर थांबवली, तुझा फेटा काढला, पायातलं चप्पल काढली, असं रिंगण मारून पुढे ठेवली. हातात एक काठी घेतली भगवंतानं आणि एखाद्या गोराला, एखाद्या माणसाला धोपटावं ना, तसं त्या चपला, त्या पायथानाला, त्या फेट्याला धोपाटलं देवानं. सांगितलं, ए म्हणला रांड्याच्यानो, तुम्हाला दुसरा नवरा पाहिजे होय? देवाची भाषा तशी होती. तुमचा नवरा विसरला तुम्ही, या जर का म्हणला परत जागा सोडली तर गाठ बाळू धन करायची आहे, तुम्हाला दुसरा नवरा पाहिजे म्हणला, हे मार मार मारायचा. त्या दिवसापासून अरे वादळ येऊ दे, वार येऊ दे, तुफान येऊ दे, देवाच्या डोक्यावरचा फेटा एक सेंटीमीटर सुद्धा हल्ला नाही का पायथान हल्लं नाही. म्हणून ते तिथं आहे. त्या भगवंतानं त्याच्यावर सत्ता चालवलेली आहे. उगाच ठेवलं नाही, एवढा मोठा महादेव आहे. तुकाराम सांगतात, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुकाराम महाराज सुखाचा पत्ता सांगितला. तुमची आमची धडपड कशासाठी? सुख मिळावं म्हणून का दुःख मिळावं म्हणून? कशासाठी आहे? ए मैदानात बोलत जायचं, घालील लोटांना मोकळं पटांगण, बिंदास बोलायचं. तुमच्याकडून माझ्यात फरक काही नाही, फक्त एकच आहे, मी उभा आहे, तुम्ही बसलेला, बस. तुम्ही आम्ही सगळी मामाची लेकर आहे. मी महाराज वगैरे अजिबात नाही. महाराज म्हणजे मला आता लय भीती वाटायला लागली, लय महाराजाची कांडोर यायला लागली. वाटोळ केलं त्यांनी, वाटोळ. विश्वास मिळाला महाराज करायचं नाही. 100 पडकर एक रथी महारथीवर यायला लागला. अजून थांबा, अजून 4-5 वर येणार आहे. आता एकच आलाय खराब बाबा, आता एक बाबा आलाय, अजून बाबा येणार. त्याचा सुपडा साफ होणार, खराटा फिरणार 100%. पाप पापच आहे, पुण्य पुण्यच आहे, धर्म धर्मच आहे, अधर्म अधर्मच आहे, सत्य सत्यच आहे, असत्य असत्यच आहे. उशिरा का होईना गड्या, ऐका, उशिरा का होईना, पण धर्माचा विजय होणार, सत्य टिकणार, असत्य गाडलं जाणार, अधर्म बुडणार.
मग पळायला जागा शिल्लक राहत नाही. कसं असतं माहिती का, तो बाबा लय मोठा देव आहे. तो सगळ्याचा विचार करतो, सगळ्याचं भरून देतो. पण का सचिन महाराज तो सगळं बघतो. तू म्हणला का नाही मगाशी, त्याचं लक्ष ह्या बाबाचं सगळ्याकडे आहे. तो सगळ्याचा कडा फक्त काटोकाट भरून देतोय, काटोकाट. आणि एकदा का हातात घेतली केस मग पळाय जागा ठेवत नाही. त्या बाबाला पळाय जागा शिल्लक राहिली. ती तुमची आमची चुकी आहे. तुम्हाला बोलून सांगून मधला फरक कळला पाहिजे. तुम्हाला काय म्हणणे कडे काय म्हणणे तुमचे, एक लक्षात घ्या. कुणी हातामध्ये काठी घेतली म्हणून माझा मामा होऊ शकत नाही. कुणी खांद्यावरती गोंड घेतलं, मामासारखा फेटा बांधला, पायात कोल्हापूर चप्पल घातली म्हणजे मामा होऊ शकत नाही. अरे या जगात मामा एकच आहे, आदमापूरचा देव माझा बाळू मामा. बस आदमापूरचा राजा माझा बाळू मामा. आदमापूरचा मामा, माझा बाळू मामा. आदमापूरचा राजा माझा बाळू मामा. आदमापूरचा राजा माझा बाळू मामा. आदमापूरचा राजा दुसरा आदमापूर सुद्धा निर्माण होऊ शकत नाही. होईल का? जाऊ द्या, लांबचं जाऊ द्या, लांबचं जाऊ द्या. ऐका, दुसरं नरसिंहपूर तयार होऊ शकतं का? बोला लवकर, पटकन बोला. काय दुसरं नरसिंहपूर तयार होऊ शकतं का? कुणी किती जोर लावू द्या, कुणी किती जोर लावू द्या, होईल का? अरे नाहीच होऊ शकत. त्या भूमीचा महिमा येतो, त्या जागेचा महिमा आहे, त्या भूमीचा महिमा आहे. कसं होऊ शकत? दुसरा भक्त प्रल्हाद होऊ शकत नाही. काय म्हणलंय तुमचं? त्या भक्तीचा महिमा आहे तो. मग कपडे घालून कोणी मामा होऊ शकत नाही. सावध व्हा, तर नादी लागू नका. काय तुम्हाला भक्ती करते, मामाची भक्ती करायला. महाराज कुणाला म्हणतात माहितीये का? ज्याला सगळं राज माहितीये, या जीवनाचं गुह्य ज्याला माहितीये त्याला महाराज म्हणावं. उठसूट महाराज, ढिगा ढिगलची बोळाने महाराज झाले. ऐका, तुकाराम महाराज भक्ता सांगतात सुखाचा वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे. तुमच्या आमची धडपड कशासाठी? सुख मिळावं म्हणून आहे का दुःख मिळावं म्हणून आहे? ते माहिती बोला पटपट. पाठीमाग आमच्या रेंज मध्ये राहा तुम्ही. आवाज येतोय ना? पाठीमाग हात वर करा, आवाज येत असेल. तुम्ही रेंज मध्ये राहा. मोबाईल नॉट रिचेबल करा. तिथं बसून तुम्ही इंस्टाग्राम चालू नका. आजच्या लिस्टला किती व्ह्यूज आले, आजच्या लिस्टला किती व्ह्यूज आले, तिथं इंस्टाग्राम चालू नका. लक्ष माझ्याकडे द्या. ऐका, तुमची आमची धडपड सुखासाठी का दुःखासाठी? 100%. पण खरं सांगा गाड्या, परपंचामध्ये मला 100% सुख मिळालं, हात वर करा. अजिबात कुणी नाही. आजी आता काय करायला? तू आता भक्तीच करायचं. फक्त आता तुला चिंता करायची नाही. मामाकडे यायचं नाही तर ते नरसिंहाकडे जायचं, तर पंढरपूरला जायचं. लय परपंचात लक्ष घालू नका. आता माझ्या नातीचं कसं होईल? तू काय काळजी करू, सगळं बरोबर होतंय. ऐका, सुख सुख नावाची गोष्ट तुम्ही आम्ही सगळे पळायला लागलो, पण नाही 100% भेटली गड्या. नाही भेटली 100%. ते कसं आहे, मधाच्या पोटासारखे, जोपर्यंत तोंडामध्ये आहे ना तोपर्यंतच गोड लागतंय, गेलं की पाणी सोडतोय असं. ठीक आहे, त्या सुखाचा पत्ता माझ्या तुकोबारायांनी सांगितला. वाढवया सुख. काय सांगितलं? वाढवया सुख. नुसतं सुख नाही, वाढवया सुख. पण कशाच्या मार्गावर? वाढवया सुख धर्म, धर्म भक्ती भाव
कुळाचार नाम विठोबाचे. ती कुळाचरणाचा धर्म भक्ती भाव याच्या जोरात सुख मिळणार आहे. परपंच आणि परमात्मा मधला फरक आहे बरं का महाराज. परपंचामध्ये नवीन नवीन सुख असतं आणि शेवट कमी कमी होत जात आहे. परमार्थामध्ये सुरुवातीला सुख कमी आहे पण नंतर वाढत जात आहे. बरोबर आहे की हा फरक आहे दोन्ही मधला. बघा तुम्ही हा फरक आहे. साध्या भाषेत सांगू का? साध्या भाषेत सांगू का? नवीन लग्न झाल्यावरती नाव कशी घेतात आज्यांनो पहिली नाव कशी असायची? 4-4 किलोमीटर लांब आहे का नाही? 4-4 किलोमीटर लांब आहे. आजी बरोबर चष्मेवाले आजी पहिली लांब 4-4 किलोमीटर वरती असायचे. नवीन आणि बाबूराव पण टाकायचे काय नाव घेतलं गड्या असं. पण मुलगा झाला, 1 मुलगा, 2 मुलं, 3 मुलं झाले की ते नाव असं गावाच्या कडे येऊन थांबते. आणि नात थोडं झालं तर परमरेवच येत आहे. असं असतंय ना. आजी घे एक नाव मोठं. लाजू नको तू घे. बरं तुझ्यावर मी घेऊ का? बरं मी घेतो. बरं माझ्या आजीच्या वतीनं मी घेतो. हा खिडकीला 3 तारा अडकित्याला घुगर बारा पान खाते 13 घाम येतो झरा पुन्हा आला व्यापाऱ्याने दिली सुपारी घेते वाण्याला हांडा आणते पाण्याला पाणी आणते हांडा पाणी आणते वाड्याचं पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात 7 वाड्यात खोलीत पलंग पंखा उशी बशी कप त्यात वाटला एक. तुमच्या सगळ्या समोर नाव घेतो बाळमामा चालले. 4-4 किलोमीटर वाली नाव असायची. वाटत हे काय नाव घेतलं छाती फुकून जायची. आणि 2-4 पोरं झाली की बस नाव थोडस कमी झालं. राम बसले सिंहासनावर सीता बसली पाटावर आणि तेच आमच्या कपाळावर. पण हितपर्यंत ठीक आहे पण आजे आता तुम्ही नाव कशी घेता माहितीये का? नातवंड खेळायला लागली आणि एखाद्या घाण्याला कुठंतरी काही गेली आणि सांगितलं घे महाराज म्हातारे नाव घेतली. जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं पटव्याचं आणि काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. बाबा एवढं राहिलं कसं आलं ना कमी होत. पण परमार्थामध्ये तसं नाही. म्हणून म्हणतात वाढवाय असेल तर वाढवायचं असेल ना तर हे परमार्थामधलं ठीक आहे. आणि म्हणून पण वाढवाया सोक भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे आणि मग सांगतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन. आणि जसे तुम्ही संत जन आहात तसं तुम्ही चंदनाची उपमा दिली आणि सांगितलं तुम्ही संत जन कसे आहात. तुम्ही ज्यांनी तुमची संगती केली त्याचं जीवन सुगंधमय करून टाकलं. ज्यांनी तुमची संगती केली त्याचं जीवन तुम्ही शीतल करून टाकलं. असे तुम्ही आहात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन. आणि तसे तुम्ही जगामध्ये संत जन आहात. एका सोप्या भाषेत सांगू का महाराज? किती महत्व आहे संगतीचं नीट लक्षात घ्या. सगळा गुण संगतीचा आहे का नाही? संगतीचा गुण आहे का नाही? चोराच्या संगतीत राहिलं तर काय वकील होणार आहे का? चोराच्या संगतीत राहतो काय बॅरिस्टर होणार आहे का? चोरच होणार. तो तेच धडकी होणार आहे. बरोबर आहे का नाही? सगळा संगतीचा गुण आहे. महाभारतात कसा माहिती आहे तुम्हाला? कर्णाला संगत कोणाची होती? दुर्योधनाची संगत होती. संगतीचा परिणाम किती महान आहे. पण जावं लागलं की नाही? संगतीचा परिणाम अतिशय महत्वाचा आहे. म्हणून सांगतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन. तुम्ही चंदनासारखे आहात. तुम्ही तसे आहात. आणि ज्याने तुमची संगती केली संत संगतीचा महिमा सर्व सुखाच्या
परिणाम काय सांगू का? गारगोटीला कोण कोण गेले हात वर करा. मुळे महाराजांची समाधी गारगोटीला गेलेले हात वर करा. हे तुम्ही करता काय नेमकं गड्या? सांगा गड्या मला. दादासाहेब कुठे गेले? गणेश शेठ हे सेवेकरी मंडळ ह्यांची ट्रिप काढा गड्या हनुमापूरला. ह्यांच्याकडूनच पैसे घेतात, फुकट नाही. हा, हे काय इलेक्शन चाललंय का काय? फुकट फिरवाय तुम्हाला. हा, ट्रिप काढा आणि ह्यांना आत्मापूर दाखवून आणा गड्या. ह्यांना सगळं दाखवा. अरे कधी बघायचं तुम्ही? हा, उद्याचा काय भरोसा आहे का? आहे का सांगा गड्या? स्टॅम्प पेपर तर लिहून कोण आले सांगा? स्टॅम्प पेपर कोण लिहून आणले का? आपल्या सगळ्यात कोण आहे का महाराज? कोणाला नाही. तेव्हा गारगोटीला गेला. गारगोटीला ज्या दगडावरती मुळे महाराज बसायचे ते दगड कोणी बघितला हात वर करा? पण नाही. आता गेल्यावरती बघा महादेवाच्या मंदिरासमोर एक दगड. मुळे महाराज तिथं आले की त्या दगडावरती मुळे महाराज बसायचे. लोक भेटायचे मुळे महाराजांना. आज तिथे गेला तर त्या दगडाला अष्टगंध बुक्का लावलेला असतो, त्याच्यावरती फुलं वाहिलेली असतात. तर तुमच्या आमच्यासारखी जाणारी त्या दगडाच्या पाया पडत असतात. त्या दगडाच्या पाया पडत असतात. हे कशाने झालं तर मुळे महाराजांच्या संगतीने, एका संतांच्या संगतीनं झालं. त्या दगडाच्याही पाया लोक तो माणसाच्या पाया पडत, मग दगडाच्या माणसं पाया पडायला लागली. संगतीचा महिमा आहे. अजून पुढे जाऊन सांगू का? अजून ज्ञानेश्वर माऊलींनी नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. बरोबर महाराज म्हणले ज्या खांबाला टेकून बसले होते त्या खांबाला टेकून ती ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबांनी लिहिली. आज नेवाशामध्ये मंदिर कशाचं आहे महाराज? खांबाचं मंदिर. कशाचं मंदिर आहे? खांबाचं मंदिर आहे. नुसते ज्ञानदादा विश्व माऊली ज्ञानोबाराय टेकून बसले होते तर त्या दगडाचं खांबाचं मंदिर झालेलं आहे. संगतीचा महिमा आहे. म्हणून संतांच्या संगतीने जीवन सुगंधित होणार आहे, ते शीतल होणार आहे, ते आनंदमय होणार आहे, ते सुखच प्राप्ती होणार आहे. ठीक आहे, एवढा महिमा आहे. पण तुम्हाला मला जर मामांची संगत लाभली, मामांच्या बकऱ्याची संगत राहिली तर हे वैभव का निर्माण होणार नाही? हे वैभव का आहे? हे वैभव कशासाठी आहे? या ठिकाणी आज हे तुम्ही सगळेजण आला, गावात आला, चालत लमना आला, कशासाठी आला? काय कारण येण्याचं इथं? कारण इथं ज्या वेळेला देव आला, ज्या वेळेला बकरी घेऊन आला, त्या वेळेला तुम्हाला संतांची, माझ्या मामाची संगत घडली, माझ्या मामांच्या शेळ्या मेल्याची संगत घडली आणि तुमच्या जीवनामध्ये सुख वाढवण्यासाठी माझ्या देवानं तुमच्या हृदयामध्ये भक्तीचा संजीवनी माप आणि भव्य वैभव या ठिकाणी निर्माण झाला. मग तुकाराम सांगा, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन. बोलायसारखं भरपूर आहे. एकदा विठोबा रखुमाईचं भजन घेऊ आणि मामांच्या चरित्राकडे परत करूया.
सर्वांनी मामांचं भजन करायचं, सर्वांनी भजन करायचं. एकही माणूस चुकता कामा नये. त्या नावाचा खूप मोठा नामाचं कीर्तन साधन ते सोपे आपले जन्म माझ्या मुखाने नामस्मरण घडू द्या. मग सर्वांनी सुंदर असं नामस्मरण करायचं. बाळो जय बाळो. त्याचा झाला नाही. लक्षात घ्या, देव त्याचा झाला ज्यानं ज्यानं मामांच्या शाळेमध्ये सेवा केली. देव त्याचा झाला. अपार कष्ट ह्या भगवंतानं तुमच्या आमच्यासाठी केलं. देव एवढा साधा आणि सहज नाही, नीट लक्षात घ्या. या भगवंतानं अपार कष्ट केलेलं आहे. आज जरी तुम्ही आत्मापुरामध्ये गेला, आज जरी तुम्ही आत्मापुरामध्ये गेला, आजमापुरामध्ये मामाचं पायथान ठेवलेलं आहे. ते पायथान दर वर्षाला दर सालाला यात्रेच्या वेळेस बदललं जातं. त्यावेळेस सुद्धा ते बदली करत असताना आम्ही तिथंच होतो. ती माणसं बदली करून ज्यांचे बनवतात चिपरीचे पंडित अण्णाव त्यांचे धर्मकार आहेत, त्यांनी मला बोलत आम्ही तिथं गेलतो ते पायथान घेऊन. दरवर्षी ते पायथान बदललं जातं. का बरं बदललं जातं? कारण आज सुद्धा तुमचा आमचा मामा तुमच्या आमच्यासाठी वनवन फिरतो आणि ते पायथान दिसतं म्हणून जगाच्या मालकाचं पायथान दर वर्षाला बदललं. अपार कष्ट ह्या भगवंतानं केलेले आहे. स्वतःच्या परपंचाचं वाटोळ करून तुमचा आमच्या परपंचा राखणाऱ्या देवाचं नाव बाळगून आहे. हे माहीत नव्हतं. काय सत्यवा मातेचं कष्ट म्हणावं आणि काय मामाचं कष्ट म्हणावं. साल 1923 ला स्वतःचा परपंच वाऱ्यावरती सोडला. स्वतःच लेकरू धरणीमाईच्या कुशीमध्ये गाडलं आणि जगाचा परपंच करायला माझा देव निघाला. एवढा मोठा एवढा महान देव. अपार कष्ट घ्या भगवंता. बंद कधी करणार तुमच्या मनाने. हे तुमचं आमचं भाग्य.
आपल्याला जर वेळ मिळाला तर मी मामांची भाकणूक सांगून जाणार आहे. तसा चरित्र मला भरपूर सांगायचं होतं, तर एक मधलं चरित्र कट करूया. आला कधी योग, कथेचा योग जर झाला तर मग काय विशेष नाही, कथेमध्ये पूर्ण चरित्र मामांचं होत असतं. का या भगवंतानं भूताला अवतार घेतला, जगदुनियाचं कल्याण केलं, पंचमहाभूतांना स्वतःच्या समोर बांधून ठेवलं. मामांच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ आहे, बघितलं सगळं. त्या सोन्याचा पिंपळ माझा देव सांगतो, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे तुम्ही काय बी काळजी करू नका. ती पंचमहाभूत आहेत नव, त्या राजांना मी माझ्या दारावरती बांधून ठेवलेला आहे. पंचमहाभूतांना दारावरती बांधून ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा, अधिकार माझ्या देवाचा, थोडा महान देव आहे. आज 19 पालख्या घेऊन 4 राज्यामध्ये अखंड भ्रमंती आहे. त्या बकऱ्याची सेवा तो मामाला काय लावली, हे भाग्य तुमचं आमचं आहे. मामांचा धनगराच्या कुळामध्ये अवतार, देवानं जगदुनियाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेतला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देवानं त्या भूतलावरती एकत्रित अवतार घेतलेला आहे. तिन्ही देवाचा अवतार, तिन्ही देवाचा अवतार, बाळूमामा हे, मामा जोरात टाळ्या वाजवा. तुमची विचार केला का कधी? दादांनो, टाळ्या न वाजवणार आहे नाही का? काय नाही वाजवल्या तोटा आमचा होणार नाही. हा, अजिबात नका वाजवा, बांधून ठेवा. असंच गेलो कार्यक्रमाला, हे म्हणला बाबा लय बोंबाला, पण ह्या पठीत टाळीच वाजवला, नको वाजव, काय घेऊन नाही आम्हाला. बारामतीवरून पोरगा निघाला इकडं नरसिंहपूरला यायला, इष्टीचं तिकीट काढलं, इष्टी चढला, कंडक्टरला की खाली उतरला, इष्टीच्या मागे जाऊन लपला, आणि जशी इष्टी हल्ली तशी मोठ्यानं हसायला लागला. मला वाटलं काहीतरी हिनी कार्यक्रम वाजवला म्हणलं कंडक्टरचा. न राहून विचारलं, म्हणलं काय केलं? मला कंडक्टरला फसवलं, टाकलं वाटतं पैशाला, मारलं पाकिट. अरे म्हणलं काय केलं? म्हणलं लय फसवलं कंडक्टरला. काय केलं? म्हणलं तिकीट काढून गेलोच नाही. काय कंडक्टर तोटा आहे का? लोकांना जाऊ तिकीट भेटलं ना. वाजवा टाळ्या, त्या परमेश्वरानं हातील. मला सांगा किती काळजी घेतली तुमची माझ्यासाठी? अजिबात वाजवू नका, भजनामध्ये वाजवा. ऐका किती काळजी घेतली. हाताच्या जागेवर हात दिलं, नाकाच्या जागेवर नाक दिलं, डोळ्याच्या जागेवर डोळं दिलं, तोंडाच्या जागेवर तोंड दिलं. किती काळजी घेतली हो. हा, हे माहित नो की नाक आहे ना, नाक त्याने असं उलट द्यायला पाहिजे होतं. हे काय केलं असतं पावसात? हा, दोन्ही कॅनल भरलं असतं का नाही? नाकावर ते छत्र्या घालावं लागल्या असत्या, किंवा नाक असं महाग द्यायला पाहिजे होतं कुठंतरी. घास मोडायचा, नाकाकडनं न्यायचा, परत असा जेवायचा. 1 तास लागला असता जेवायला. किती काळजी. अरे हाताचं महत्व त्याला विचारा ज्याला हात नाहीत ना, खरंच त्याला विचारा. डोळ्याचं महत्व त्याला विचारा ना, त्याला डोळं नाही, खरंच त्याला विचारा. त्या मुख्याला विचारा ना तोंडाचं महत्व काय. तुम्ही आम्हाला सगळं दिलं रे त्या भगवंतानं, म्हणून महत्व राहिलं नाही बरं का, म्हणून महत्व राहिलं नाही. पण दिलंय ना हे सुंदर शरीर, त्या शरीर त्या भगवंताची सेवा करायची, राबायचं त्याच्यासाठी.
माझा देव सांगतो, अरे जो माझ्या शेळ्या मेंढ्यासाठी राबला नव, मी आज त्याच्यासाठी राबणार आहे. अरे जन माझ्या तळावरती येऊन काबाड कष्ट केलं नव, मी आज त्याच्यासाठी कष्ट करणार आहे. अरे जन माझ्यासाठी येळ काढला, जन माझ्यासाठी येळ काढला, हा बाळू धनगर त्याच्यासाठी येळ काढला. असा फुकट ह्या देवापाशी काही मिळत नाही. मग सुंदर सेवा करा, राबा, कष्ट करा. ऐका, साल 1900 केरूरच्या गावामध्ये लखाप्पा बेकेरेचा जन्म. मोठ्या घरामध्ये 3 भावंड, 2 महिने आनंदानं चाललेला परपंच. तर कष्ट, भयंकर कष्ट. राबायचं, कष्ट करायचं, राबायचं, कष्ट करायचं. त्याचा चुलता रामा बेकिरे, चांगला पहिलवान, खाऊन पिऊन सदन, चांगलं घर बांधलेलं, 2-4 माणसं सारखी बरोबर. पोरग लहानाचं मोठं व्हायला, आई बाबाचा हाल बघितलं, कष्ट बघितलं. साधारणतः 14-15 वर्षाचं पोरग आहे. आणि विचार आला, आपला चुलता लय मोठा पहिलवान आहे, आपण पण चुलत्यासारखं व्हावं. आणि सकाळच्या पारी रामा बेकरे घरामध्ये बसलेले, कपाळावरती आपला हालत झळत बसलेला. आणि ती पोरग आतमध्ये गेलं. जसं पोरग बघितलं तसं रामा बेकरे 2-4 शिव्या दिल्या. हे म्हणला, पोर म्हणला करते कशाला आवाज रे म्हणला, भिकाऱ्याचं पोरग भीक मागायला आलं, दरीतच राहणार. आई बापाला लय शिव्या द्यायचा. सक्का भाव, आणि सक्का भाव पक्का वगैरे काय म्हणायचं, नसून आहे तसं. कधी वेळ नाही मला सांगायला, पण नसून आहे. अंगठ्याला लागलं तर त्याच्या शेजारच्या पोटालाच कळी, पायाला कळ नाही पाहिजे. समजून घ्या, जीवन लय सोपं. हे भडा शिव्या दिल्या. पोरग तसंच आतमध्ये आलं. हे म्हणला करत्या कशाला आला असं, पण म्हणला काम आहे. हे म्हणला काम बिम काय नाही, जा म्हणला घरात शिळपाक पडला असेल ते शिळपाक घेऊन ये म्हणला. मी काय मागाय आलो नाही. अरे म्हणला तुम्ही दरिद्राची पोरं दरिद्र राहणार, सारखं हात पसरताय, सारखं काय ना काय मागत असतात. तुझी आई येते, बा येतो, काय ना काय मागून येतो. वाईट वाटत होतं लक्का मला. 15 वर्षाचं 14-15 वर्षाचं सगळं कळत होतं. गरीबी परिस्थिती घरची बेकार आहे. मग चुलत्या पैसे आला सांगितलं, काका की काय बी मागाय आलो नाही, पण माझं एक काम आहे. विषयावर ताव मारला असा, कसं मागे टाकला. काय काम काढलं म्हणला माझ्याकडे, तू एवढा मोठा झाला तर माझ्याकडे तुझं काम लागलं. पुन्हा वर्ग हात जोडून सांगितलं, तुम्ही लय मोठं पैलवान आहे. मग कमावलं म्हणला तेवढं द्या, समजा गावात तुमचं नाव आहे भय म्हणला. अंगाकडे बघायला नामांकित पैलवान होता. मग काय म्हणलं, तुला काय शंका आहे का? नाही म्हणला काका, पर मला तुमच्यासारखं पैलवान व्हायचंय. हे म्हणला करते हो बाजूला, म्हणला माझी बरोबरी करायला नाही, पाय धरणं चुलत्याचं नाही काका. मी पैलवान होईल, आमची घरची परिस्थिती सुधारेल, 4 माझ्या भावाला पण 4 तास खायला मिळतील. हे म्हणला शिळं तुकडा खाऊन भीक मागून कोण पैलवान होत नसतं, त्याला जातीवंत लागतंय, घरचं खावं लागतं, दूध तुपातलं खावं लागतंय. हो म्हणला बाजूला, पाय दाखलं तर लात मारली पोराला, मागं पडलं, भिंतीला धडकलं, नाही तो लागलं डोक्याला. चाल म्हणला चालता हो. पोरग उठलं आणि बाहेर गेलं. काळा आल्या, घराच्या बाहेर गेलं, रडत बसलं. डोक्याला लागलं होतं, टिंगूळ आला होता. त्या दिवशी कळलं गरीबाचं कुणी नाही, आपल्याला झटावं लागणार. आणि त्या दिवसापासून लखाप्पा बेकेरेनं स्वतः यात्रा आल्या की कुस्तीला जायचं, कुस्त्या करायच्या, पहिल्या रेवड्या शेवड्या मिळायच्या, त्या घेऊन यायच्या, आपल्या भावंडांना सगळ्याला खाया घालायचं, सगळ्यांनी खायच्या. हळूहळू 4 आणे 12 आणे 1 रुपया 2 रुपया कुस्ती करायला लागला. आणि हळूहळू कुस्त्या चांगल्या प्रकारे कुस्त्या जमायला लागल्या. घरी जर आई बापाला बरं वाटलं, पडला हातभार लावतो. 1920 ला वय वर्ष 20 येतं आणि एका कुस्तीमध्ये चांगली कुस्ती केली. त्यावेळेला काय 13-14 रुपये भेटलं. तिथं लोक सांगितलं, अरे म्हणले एवढा मग चांगला पैलवान, अरे आपल्या देवाला जातोस का नाही? म्हणलं आपल्या देवाला होय. म्हणला अरे हलशीतनाथ आपला देव आहे. आणि 21 पासून हलशीतनाथाला जायला सुरुवात केली.
दरवर्षी महिन्यातनं 2-4 महिन्यातनं एकदा हलसिद्धनाथाला जायचं. मग हलसिद्धनाथाची भोम पौर्णिमेची यात्रा आली की त्या यात्रेला जायचं. तिथेही कुस्त्या असल्या आखाडे असायचे. वर्ष 2 वर्ष गेली. 1925 चाललं होतं. यात्रेला गेला होता आणि त्या यात्रेमध्ये मामा आले. दरवर्षी मामा यायचे आणि त्याला ऐकवायला लोकांचा एकच कालवा उडाला, देवाला 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 देवाला. त्याला वाटलं की देवाची पालखी आली. तिकडं तिकडं बघतोय, म्हणला कुठे देव? अरे म्हणले आमचा बाळू मामा देव आलाय. आणि कसला देव म्हणून बघायला गेला, पण मामांची भेट नाही, दर्शन नाही. त्या दिवसापासून बाळू मामा नावाचा देव कसला, हा देव बघायचा म्हणला. वर्ष 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, नाही भेट झाली. वाईट वाटायला लागलं की काहीतरी माझं कर्म कुठंतरी आडवं येत नाही. आणि अशा वेळेला साल 1927 मामा तिथं आलेलं वाड्यामध्ये. मामाची हे तुरुंब गर्दी भरलेली आहे. मामांमध्ये पोचता येत नव्हतं. ह्या वाड्याच्या भिंतीवरती उभा राहून बघितलं, फक्त मामाचा फेटा दिसला, हातातली काठी कुंभलं दिसलं. देव लय मोठा आहे, एवढं खरं आहे. वर आपल्याला कधी भेटत पर घरची कामं परपंचाने राड पडल्याला राबावं लागायचं. गेलं की समजा परपंचाच्या राडगाड्या दुसरायचं. 1928 आले आणि 28 मध्ये हे ठरवलं आता देवाची भेट घ्यायची, तरच माघार यायचं. पण आईनं निरोप दिला. म्हणली लख्या लवकर ये, हरवले कामं खोळामले ती वाट्यानं केलेलं रान आहे, त्याची कामं खोळामले ती दलिदार बोंबलत आपल्या नावानं. आई एकच लवकर ये, एकच टाका लवकर ये. कुस्ती केली. त्या वेळेला मामाला भेटायचं राहून गेलं. मनामध्ये खिन्नता आली की ह्या वेळेस देवाला भेटायचं, पण देव भेटला नाही. म्हणला चला घरी. आणि माघारी आला. घरची कामं सुरू झाली. मामा त्याच्या केरूरच्या गावावरून पुढच्या गावाला, कर्नाटकमध्ये गाव पडतं हे, पुढच्या गावाला जाणार होता. आणि नेमकी मामांची बकरी दोन्हीवरनं त्याच्या गावातून पुढं चालली होती. जिथं त्यांनी बामणाचं शेत केलं होतं, त्या शेताच्या कडनी ती सगळी बिराटा गोडवाड्यावरती सगळं सामान टाकलेलं. आणि मामा सगळी चाललेली. तिने विचारलं एवढा मोठा लबाचा मा कोणाचा आहे? त्या गड्यांनी सांगितलं अरे तुला माहित नाही बरं, अरे आमचा देव बकरी घेऊन यायला लागला. म्हणला देव होय? म्हणला बाळू मामा देव यायला लागले. ती इतका आनंद झाला की ज्या देवाला भेटायला मी 3-4 वर्ष पळत होतो, तो देवच बकरी घेऊन यायला लागलाय. सगळ्यांना अडवलंय. म्हणला सोडा तुमचं बिराड आहे. म्हणला गुढी चरू द्या. तोपर्यंत बकरी आली. बकरीला आडवा हात लावला. हे म्हणला अरे देवाची बकरी आहे ती नव्हतं. हे लय दिस झालं देवाला भेटायचं म्हणतो या, पण आता देव बकरी घेऊन आला. सोडा म्हणला माझ्या रानामध्ये. सगळी बकरी रानात सोडली. सकाळ 11-11:30 पासून दुपार झाली. आणि मामा पाठीमागनं एक 7-8 माणसांच्या बरोबर मामा चालत चालत येत होतो. आणि जशी लखापा बेकेरीच्या शेतामध्ये बकरी बघितली, मामा इतका रागवला. गाड्यांना अशा शिव्या दिल्या. हे म्हणला राहण्याच्या हो, कुणाला इचरून बकरी सोडलीस र तुम्ही? कुणाचं घर पेट पाय निघाला र? हे म्हणला आता तोंड शिवलं वैर तुमचं. हे म्हणला राहण्याच्या आता सांग का बकरी सोडली तुम्ही? एकाला म्हणला गोडाला होतो तुम्हाला सोडणार नाही, मला का बोलत नाही तुम्ही? सगळी गडी थरथर कापायला लागलो. मामाने आचकाट शिव्या दिल्या. भयंकर रागवला मामा. अरे आता का तुमची दात खेळी बसती? कोणाला इतरून बकरी सोडली? कोण मालक झाला म्हणला माझ्या बकऱ्याचा? का सोडली तुम्ही बकरी? कुणाचं घर पेटवाय निघाला सा? सगळी लोक बसले. लखापाच्या लक्षात आलं आता देव रागवलाय, त्याला आता शांत केलं पाहिजे. गडी बकरी सोडून गप्प बाहेर. लखापा बेकरी मामा समोर आला. हात जोडलं. सांगितलं देवा यात तुझ्या गड्याचा काय दोष? ती नग म्हणत होती, पर देवा मी बकरी अडवली. अरे कितीतरी वरीत झालं देवाला भेटायचं म्हणतो या, पर माझं पाप आडवं येत असं तुझी भेट नाही झाली. पण तू आलास, तुझी बकरी आली. देवा आता रागू नका. काय शिक्षा करायची ती मला करा. आणि खाली बसता, गुडघ्यावरती बसता, हात जोडलं. पण तुमच्या गड्याला काय म्हणू नका. देवानं बघितलं. समोरवरती हातात काठी होती. देवाला तो शुद्ध भाव आवडला. आणि त्या भगवंतानं पाठीवरती थाप टाकली. जोरात टाकली. मला थाप टाकली. ओठ म्हणलं लागला. उठावलं त्याला. खांद्यावरती हात टाकला. बांधावरती घेऊन गेला. तिने मारली माझ्या भगवंतानं असेल. हनुटीला काठी लावली. हात एका एक हात त्याला खापाच्या पाठीवरती. आनंदानं बकरी चरत होती. आनंद झाला भगवंताला. लख्या
हे आज म्हणला बकरी जोगावली हे म्हणला लागला देव सांगतो अरे ही मुकी जनावर ती बकरी जोगावली नव की माझं पोट आपोआप भरतोय बघ 4 वाजले आणि लखापा भेट सांगितलं देवा जवळच माझं घर आहे तिथं माझं 2 एकर जमीन शेत आहे चल की देवा तुझं तर तिथं पडू दे याच्या आग्रह होतं मामाने बकरी तिकडं वावरून तिथं तळ टाकला आनंद झाला घरच्यांना देवाला देवाला झालं आणि मग सकाळच्या पारी बकरी आपली चरायची एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी लखापा बेकरीचा चुलता रामा बेकरे मामांच्या समोरून चाललाय हातामध्ये छत्री आहे फेटा घातलेला आहे असा सोगा मागं टाकला मामाकडे बघून अशा मिशीला ताव मारला काहीतरी फुटला बरोबर 2-4 माणसं चालत होते ते हसले आणि मामाकडे करड्या नजरेनं बघत तिरक्या नजरेनं बघत निघून गेला मामानं निरखून बघितलं आणि मामा लखापाला विचारते लखापा ते कोण आहे रे म्हणायचं देवा आमचं चुलता आहे ती रामापैकी रे असं वय तो दिवस कसा गेला संध्याकाळी मामा बकरी घेऊन आला होता बकरी घेऊन आल्यावरती तीच माणसं तोच रामा बेकिरे मामांच्या समोरून चालले मामा तंबूच्या बाहेर मुंडीवरती बसलाय हातामध्ये काठी जरीचा फेटा 2 पायावरती माझा भगवंत बसलाय पायामध्ये पैठाण आणि ती चांगल चौकटी पुढे थांबली आणि रामा बेकिरे त्या 4-5 जणांना म्हणतोय हे गड्या गड्या हो अरे असं लय देवदेव ऋषी म्या बघितलं अरे असं देवदेव ऋषीच्या नादी लागून कोणाचं काय फल झालं हे म्हणला अरे त्याला कष्ट करावं लागतं राबावं लागतं तेव्हा ती सगळं मिळवता येतं या अरे असं गंड तोर देऊन देणार देव ऋषी मी लय बघितले आणि ही लखापा पण ऐकतोय लखापाला वाईट वाटायला लागलं की माझ्या देवाला म्हणतोय माझ्या देवाला म्हणतोय तिथं बघा काय निघलं तिथं बसून घ्या त्यांना खाली बघा दादासाहेब सगळं आहे ते लखापाला वाईट वाटलं हे बस बाकी बसा खाली तुम्हाला फक्त हरलंच पाहिजे गड्या तुमचं कान वर झालं म्हणून समजा ती दादा ती पोरं घेऊन लांब जावा मागं तुम्ही उठा चला जावा त्याला घेऊन त्याचा दोष नाही बाळा त्या मंदिरापाशी जावा तुम्ही जावा दादा माफी असावी मला लखापा बेकरीला वाईट वाटलं लखापा बेकरी जायला लागला काकाचं पाय धरायचं म्हणून देवाने हात आडवा लावून थांब म्हणलं लख्या जाऊ नकोस तिथं उभा राहून हात जोडते काका नगर बोलूस मामाने विचारलं काय झालं देवा हे आमचा चुलता आहे मला बी मारलं माझ्या आई बापाला बी मारलं या आणि सारखं आम्हाला हिनावतो या गरीब आहे ती दरिद्री आहे ती भिकारी आहे ती भिकच मागणार ते सगळं ऐकून घेत होता पर देवा तुम्ही आलाय पण तुम्हाला नाही बोलाय पाहिजे म्हणून जातो मी त्याची माफी मागतो थांब रे मला थांबवलं लागलं तो तिथं मिशावरती ताव मारतोय मामाला सांगतोय हा दिवृषी हाय हा गंड दरू देणारा हाय हा दुधाय आलाय पोट भराय आलाय मामा सगळं ऐकून घेतोय निघून गेला हसत हसत आणि ती सगळी दात काढतात दिवस मावल तिला आणि मामा म्हणतो ए लखापा अरे घरला घेऊन जाणार नाहीच हे देवा चला की देवा घरला आणि निरोप दिला की देव घरी यायला लागलाय तशी आई बापाची पळापळ झाली काहीच नव्हतं घरामध्ये देव आला आल्यावर पाया पाणी घातलं वळलं देवाला बापानं फुटीचं गोंगडं काढलं आणि बसायला देवाला टाकायचंय त्याला डोबळं पडलं होतं अरे हा डोबळा झाकावा ते उघडा हे झाकावा ते उघडा देव करायला हे म्हणला बेकऱ्या अरे रांडाच्या तुझा परपंच फाटलेला हाय नव कुठला झाकणार सोड मी आलोय नव तसं टाकलं त्यात वर डोबळं वर आलं त्या डोबळ्यावरती देवानं पाय दिलं डाव्या खाली पायाखाली डोबळं दाबलं उजव्या पायाखाली दाबलं झाकून टाकलं फाटल्याला परपंचाचं डोबळं झाकलं पडलं पण लक्षात आलं नाही तुम्हाला देवानं जेव्हा उजवं पाऊल टाकलं आज त्या सफराला मेढ होती बावळीची मेढ होती वाळली खडंग झाली होती त्या मेढीला पालवी फुटली होती देवानं बोलला गप्पा गोष्टी झाल्या आणि देव उठून उभा राहायला सांगितलं हे लखापा अरे ही मेढ दिसती ना बघ मग सगळ्याचं लक्ष गेलं हिरवी गार झाले
अरे या मेढीला दर वर्षाला दर सालाला पहिराव करा, इथं भंडारा करा, 4 माणसं जीव घाला. जसं जसं तुम्ही ह्याची सेवा करसाल नवं तसा तसा तुमचा परपंच फुलत जाईल. काय कमी पडलं तर मला विचारा. आणि मग तिथं दरवर्षी त्या मेढीचा भंडारा सुरू झाला अक्षय तृतीयाला. आणि देव बाहेर आला. देव बाहेर आला. रात्रभर देव झोपला नाही. देवाला एकच, मी कुणाला फसवलं, मी कुणाला फसवायसाठी आलो, मी दिवस पण कुणापाशी केलं, मी गडर नारळ दोरं देऊन कुणाला फसवलं. रात्रभर देवाच्या डोक्याला एकच प्रश्न. आणि सकाळ झाली 7 वाजल्या होत्या. सगळ्या माणसाची कामं चालली होती आणि देवाने आरोळ टाकली. हे गड्या हो, थोडासा ऐकू दे बघा, कमी करू नका. आवाज टाकला, हे गड्या हो, चला रे समजा आवरायला घ्या, आता पुढच्या गावाला गेलो पाहिजे. तशी आवरायला सुरुवात झाली. सूर्यनारायण ढगाच्या पाठीमागून वर आला होता आणि बरोबर 7:15 सुमारास सूर्यानं पहिलं किरण मामाच्या चरणावर उतरलं. तेव्हा देव कराडला, हे सूर्यनारायणा, हॅलो हॅलो, हे सूर्यनारायणा, अरे मी कशा काय आलो हे तुला ठाव आहे ना? पण ही तर माणसं म्हणते ती मी पोट भरायला आलो. हे सूर्यनारायणा, आवाज कडकड आवाज यायला लागला. हालायला लागलेला आहे. जो उभा राहिलाय कमरावरती हात आहे, काठीला मूठ आवळलेले दात दिसते बाईवरती आपण देव कराडतोय. आवाज वाढव. हे सूर्यनारायणा, अरे मी कशा काय आलो, काय करायला आलो हे तुला ठाव आहे. पण समजी म्हणते की मी पोट भरायला आलो. हे सूर्यनारायणा, कलियुगाचा बाळू धनगर, तुला ये म्हणतोया. मी जर पोट नारळ दोरं देऊन फसवणार असेल, मी पोट भरणार असेल तर माझा निकाल कसा लावायचा हे तुझं तुला फोन घडीचा ये देतोया. हे सूर्यनारायणा, माझा निकाल हिताचा लावा. तो उभा राहिला आणि सूर्यनारायण तळपायला लागला. 2 घडीचा वक्त मध्ये 48 मिनिटं दिली. किती? 48 मिनिटं दिली. देव उभा, चेहऱ्यावरचा भाव बदललेला आहे. घामाच्या धारा यायला लागल्या, विशाल साईट झालेल्या आहे. सगळ्यांची गावरा बोलत चाललोय. लक्कापा समोर उभा आहे, त्याचा आई बाप समोर उभा आहे. आणि बरोबर 48 मिनिटं होऊन गेले, 8 वाजून गेले होते. आणि जशी 45 मिनिटं झाल्याबरोबर या सूर्यनारायणानं ढगाच्या आड कोण लपवलं. ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. इतक्या गडद ढगाच्या आड गेला सूर्यनारायण की शिरवळ पडलं, अंधार पडल्यासारखं वातावरण झालं. सगळी बघायला लागली काय झालं काय झालं. 48 मिनिटं संपली. देवानं हातातली काठी उचलली आणि अख्खं ब्रह्मांड न्याहळलं. कमरावरती हात दिला. हे सूर्यनारायण, तुला दिलेला मुकुट संपला आहे. हे सूर्यनारायणा, अरे काय माझा जगातला न्याय निवडा करणारा बाळू धनगर, माझा न्याय निवडा प्रीत करणार. हे सूर्यनारायणा, ज्यानं मला नावं ठेवली, ज्याला स्वतःच्या श्रीमंतीवरती भाग आला, ज्यानं मला देवऋषी म्हणतं, नारळ गंगा ठेवणारा, फसवणारा, पोट भरणारा म्हणतं. हे सूर्यनारायणा, माझा निकाल मी लावणार. हे सूर्यनारायणा, ज्यानं मला नावं ठेवली, त्या लकापाच्या चुलत्याच्या हातावर जर 6 महिन्याच्या आत सुख नाही दिलं तर कलियुगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. आवाज बोलत नाही म्हणत मला. त्या मोठ्या आवाज आवाज बघून तेव्हा खराडला देव, तिचा खराडा लागला. देव थोडा थोडा चालायला लागला. लखप्पा बेकिरीला बरोबर घेतलं आणि देव निघून गेला. त्या देवानं तिचा शाप दिला की 6 महिन्याच्या कधी हातावरती सुख नाही दिलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. त्या रामा बेकिऱ्याची बायको आजारी पडली, संपत्ती त्यात गेली, पूर्ण गेली, सगळी गेली. शेवट एकटा येडा होऊन संपला. आपलं कुटुंब संपलं. भक्ताला जवळ घेणारा आहे पण उन्मत्ताला शासन करणारा माझा देव आहे. काळावरती सत्ता चालवणारा देव आहे. त्या लखप्पा बेकेरला शाप दिला आहे भगवंताने. भगवंताची लीला अखंड चालू राहिली.
साल 1960 मामा आत्मापुरातून निघायचा. हळदीचं काम करत करत, कापशी सेनापती कापशी करत करत, करड्या नंद्या ह्या सगळ्या गावात मामा फिरायचा. हळदीच्या गावामध्ये मामा फेब्रुवारीच्या आसपास मामा हळदीच्या गावामध्ये जायचा. तिथं रावप्पा पुणेकरी म्हणून मामांचं भक्त होते. मामा आला की मामा कसे राबायचे. त्यांना एक मुलगा झाला बाळाराम पुणेकरी. त्याचं लग्न झालं. परिस्थिती चांगली आहे, चांगलं घर होतं, खाऊन सुखी होती सगळं प्रपंच. पण त्या पोराला पहिल्या 3 मुली झाल्या आणि त्याच्यानंतर मूल नाही, बाळ नाही, काहीच झालं नाही. घरामध्ये वंशाला दिवा पाहिजे म्हणून सारखी गोष्टी चालू होती. विचारायला वाईट वाटायचं. शेवट ठरलं की बाळरामांचं लग्न करायचं. त्या हळदी गावातली हरिभाऊ पडवलांची मुलगी तिच्याशी लग्न झालं. नाव जनाबाई. असताना सात्विक आहे. मामांची भक्ती तिने बघितलेली आहे. मामा तिने पाहिलेला आहे. आणि मामा आला की ही मामाच्या बकऱ्यामध्ये जात असायची. सकाळची राबायचे मागरायचे. दोघांचा प्रपंच सुखाने चालला. नवऱ्याची पहिली बायको तिला 3-4 सन्मानानं वागवायला लागली. तिचंही मन मोठं झालं. आनंदानं चाललेला प्रपंच. पण हे तिला काहीतरी वेगळंच वाटलं होतं. तिच्याही पोटी पहिल्या 3 मुली जन्माला आल्या आणि जशा 3 मुली जन्माला आल्या तशी घरामध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली. आणि सांगितलं धार्जिनच नाही म्हणले. आज दुसरं लग्न करायचं काय कमी आपल्याकडे. एवढी बखर शेती समज पैसा पाणी समज आहे आपल्याकडे, काय कमी आहे म्हणून आणखी लग्न करायचं. त्या जनाबाईच्या आकाराला पीळ पडला. मला सवत येणार आणि आता आमची घराची किंमत किरसुनीसारखी म्हणा. वाईट वाटायला लागलं. बाळराम नाही म्हणायचा. आता फक्त 15 मिनिटं राहिली तर आपल्या किती 15 मिनिटं सगळी पहिला ही सगळी शांत बसून घ्यायची. अजिबात पण ही तुम्ही फिरायचं नाही. लक्ष देते का पोरांनो? जास्त बसून घ्यायला. लग्न करायचं बाळा नाही म्हणत होता. साल 1958 आणि हिला कळून चुकलं. आता घरची गप्प असणार नाही. देव आला रे आला. घरची चटणी भाकर कमी असतील भात जे काय असेल ना ते मामाच्या तलावरती घेऊन जायचं. तिथं झाडलोट करायची, भांडी घासायची, पडल ते काम करायचं. बाळारामाने मामा त्या गावात आला रे आला. महिना राहो, 1.5 महिना राहो, 2-2 महिने मामाच्या बकऱ्यामध्ये राबणं चालू आहे. सरपंच काटोकान, पाणी आण, गावात कष्ट कर, हिंसा आण, सगळं काम चालू ठेवायचं. बकऱ्याला लहाळा पाळायचं काम चालू व्हायचं. 1958 मामा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या गावात आणि गावात मामा आता पुढच्या यात्रेला निघून जाणार. आता मामाचा उठतळ आहे. पण सगळी माणसं मामा कशी आलेली आहे. सगळ्याची चौकशी माझा देव करायला लागला. तुमच्यासारखी लेकर मामाची होती, तुमची लेखी मामाच्या समोर असत असते. सगळ्याची डोळं तोंड भरून चौकशी करतोय माझा देव. आणि ही जनाबाई साईडला टोपलं बनवलं. त्याला फडक्यात ती आणलेली भाकरी विकते आणि ती बांधून आपली दिसती आणि ती टोपलं घेऊन बसली होती. मामाचं लक्ष तिच्यावरती गेलं. मामाचं लय पोरे बरं हाय ना असं म्हटल्याबरोबर मामाच्या समोर आले. हात जोडलं आणि वाटलं की देवाला दुःख सांगावं. पण इतकी साखळी होती ना माहिती ते आलेलं दुःख गिळलं तिने. काही बोलली नाही. फक्त हात जोडलं. मामाला काय माहिती नाही, सगळं माहिती देवाला. साईडला एक बुटी पडली, त्यातली बोट भरली मामाला कन्याची आणि तिच्या हातात दिली. जा म्हणला खा. देवाला कन्या स्वतःच्या हाताने दिलेल्या बघितल्या. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या. देव बोलतो ए पोरे अरे असं रडायचं नसतं. काय झालं तुला? खा रे कन्या तू माझ्या समोर खा. त्या कन्याचं 3 घास केलं त्यांनी आणि 3 घास खाल्लं. देवाला दुःख बरोबर सांगून गेली. उठली तिथून. देव निघाला दुसऱ्या गावाला. हा म्हणता महिने 2 महिने 4 महिने जात आले. पहिली मुली होऊन जवळजवळ 3-4 वर्ष घेतली होती. तेव्हा कन्याचा प्रसाद दिला होता. तो खाल्ला. मला
ऑगस्टच्या आसपासचा दिवस असावे, जुलै ऑगस्टच्या मध्ये. आणि ह्या जनाबाईला दिवस गेलं, लक्षात आलं दिवस गेला, आनंद वाटला. तर त्या लक्षात आलं की मामाच्या कन्याचा प्रसाद आहे, त्याचा हा त्याचा हा प्रसाद आहे. हा आनंद वाटायला लागला. आता देवाला एकच प्रार्थना, देवा पोरग होऊ दे, पोरग झालं तर माझा परपंच सुखाचा आहे, एवढी एकच प्रार्थना. आणि हा म्हणता म्हणता 1958 गेलं, 59 आलं. मामा गावात आला, हिंदीकडे डिलिव्हरी झाली होती, पोरग झालं होतं. लय आनंद झाला, अख्ख्या घराला आनंद गेला. आनंद. नाव ठेवलं आप्पासाहेब. एक साधारणतः मे महिन्यामधला त्यांचा जन्म आहे. तर त्यांच्या शाळेमध्ये 1 जून 1959 ची जन्मतारीख आधार काढला. आनंद झाला कुटुंबामध्ये, पोर झालं गावामध्ये सगळे साखऱ्या वाटला. 6 महिना होऊन गेला होता. राव कोणीकडे मामाच्या गावाला जायचा, काम करायचा, राबायचा. हा देवानं प्रसाद दिला ह्याचा खात्री करतात. आणि 1959 ती बकरी घेऊन मामा दुसऱ्या गावाला निघून गेला. साधारणतः डिसेंबर महिना, पोराला 6-7 महिन्याचं पोरग झालेलं, 6 महिन्याचं पोरग झालेलं. डिसेंबर महिना चालू आणि मुलगा आजारी पडायला लागले. आजारी पडायला लागल्याबरोबर उद्याचा ठोका चढला. कारण आतापर्यंतची पोरं वर्षाची, 1.5 वर्षाची, 6 महिन्याची होऊन वाढली होती. आईच्या हृदयाचा ठोका चढला, काहीतरी गडबड होती. आणि मग ह्या दोघांना कोणी नाना दवाखाने सुरू केले. या दवाखान्यामध्ये जा, त्या दवाखान्यामध्ये जा, दवाखाना दाखव, उपचार सुरू कर. पोराच्या पोटामध्ये बारीक बारीक गाठी निर्माण व्हायच्या, त्या विरघळायच्या, परत तयार व्हायच्या. सर्वच इंजेक्शन पोटामध्ये होती. शेवट मे महिना आणि मामांची बकरी त्या हल्दीच्या गावामध्ये. त्यावेळेला भरमाळ्यांच्या गावामध्ये रानामध्ये बकरी आहे. परत दवाखाना चालूच आहे. बाळराम पुणेकरांनी इतर मामाच्या गावात काम करायचं, संध्याकाळच्या घरला जायचं. पोराला दवाखान्यात घरी आणलेलं आहे. उपचार होत नाही म्हणून डॉक्टरनी सांगितलं तर तिचं वैद्य वगैरे बघायचं. पोराची 12-13, 8-9 महिन्याचं पोरग झालेलं आहे. आता तब्येत खालावत चाललेली. मामाने तिथून निघायचं, आता तळ हलवायचं, पुढच्या गावाला जायचं. त्या बाळरामने विनवणी केली, देवा माझं शेत बी जवळ आहे, चल की रे माझ्या शेतात 2-4 दिवस राहा. हे म्हणला, अरे इथल्या शेतात राहिलो तिथल्या शेतात राहिलो काय फरक आहे बरं? तसं नव्हतं देवा, तुझ्या लक्ष्मीचं पाऊल माझ्या घरात शेताला लागते, चल. ऐकलं. आणि 17 मे 1953ला 1960ला तळ उचलला मामा त्याच्या शेतामध्ये टाकला. मंगळ होता त्या दिवशी. आणि ह्या बिचारीच्या पळापळ सुरू झाली. घरात वर्ग मरणाच्या दारात आहे. मी जी पळापळ चालली ह्या जनाबाईनं सगळं आवडायचं. सासू कशी आपल्या पोर द्यायचं, त्यांनी आपलं काय असेल ती बनवायचं, भात बनवायचं, काय असेल ते बनवायचं. मामाच्या तळावरती घोरायची ती कामं आटवायची आणि लवकर घर घाटायचं. असं विद्याच चालू आहे. पोराचा वडा तिथला माझा पोरगा असा 20 तारीख 20 मे साधारणतः असेल. आणि त्या दिवशी बरोबर एकच तुको करत होतं. पटकन आली, मामाचं काम केलं आणि लगेच जायला निघाली. जेव्हा म्हटला, हे पोरे अरे 4 घास खाऊन जा. मामा मी पाडला बांधून घेतलं. या घरी गेल्यावर खूप नव्हती, घरचं पोरग मरणाच्या दारात. आणि जापानी मालकाला सांगून गेली, नाही लवकर या, आपण लेटच नको करतो. त्याने आवडलं काम, घरी जायचंय. पण मामाने काम सांगितलं, उशीर होत चालला, संध्याकाळ झाली. घरी गेला. पोराची तब्येत फार खालावत चालली होती. त्या दिवशी विचार आला, पोरग मामाकडे घेऊन जाऊया. संध्याकाळी ठरलं दोघांचं, नवरा बायकोचं, आता मामाकडे पोरग घेऊन जायचं. तर परत काय सकाळी विचार आला कोणाला घालून जायचं तुमच्या गेला होता.
ठरलं संध्याकाळी उद्या सकाळच्या पारी देवाकडे घेऊन जायचं म्हणून ठरलं विचार पण सकाळच्या पारी दोघांचा विचार बदलला आणि जनाबाई सांगते तरी अबा आपल्या कर्माचं भोग आहे देवाला आता असं काय टाकायचं अहो त्यांनी काही कमी केलं आपल्याला आता देवावरती बोज टाकायचं जसं असं तसं आपलं जीवन होतं त्या तुम्हाला अजिबात आढळलं जे माझ्या नशिबात आहे ते होणार आहे पण आता देवाला संकट टाकाय नको झालं राहिलं तसाच निघून गेला दिलं 3 दिवस आली नाही 23 तारखेला अमावस्या आहे 23 तारखेला 22 तारखेलाच अमावस्या सुरू झालेली संध्याकाळी 4च्या सुमाराला सुरू झालेली अमावस्या त्या दिवशी सकाळी मामाच्या इथं तळावरती आली आणि मालकाला सांगितलं आज लवकर घातला या आप्पाचा असायचा आता रडपिंड समज बसले त्याला ह्याचा ठोका चुकला आपलं पर्ज जाणार काही सांगितलं नाही देवाला संध्याकाळी निघून गेला रात्रभर आहे बापचा काय सगळी पाहुणे रावले गोळा झाली झालेले पोरग मरणाच्या दारात कोण हप्पा मारता येत कुठंतरी वर खाली होती रात्रभर आई बाप जागून दिवस रात्र काढली तिकडे आई बाप झोपलं नाही फिरायला आणि इकडं मामा झोपला मामा तंबू मध्ये तसाच बसतोय 2 पाया कशासाठी माहिती माझ्या लेकराचं लेकरू मरणाच्या दारात म्हणून माझा मामा त्याला राखत राहिला नाही झोपला रात्रभर माझा माझ्या लेकरांचं लेकरू गेलं तर त्यांचं दुःख मला बघवणार नाही म्हणून माझा देव झाला सकाळ झाली समजी माणसं गावातले गोळा झाले की थंड पडत चाललेले शरीर आईला आक्रोश केलेला आहे आपल्या घरामध्ये मांडीवरती घेऊन आहे मामाला आवाज देते देवा का माझ्या वाट्याला बनवा सांगता तर तुला सांगायचं झालंच नाही झालं देवा माझं त्या आई मी तक्रार नाही तिथलं सकाळच्या पारी देव 8 वाजता गड्याला सांगितलं गड्यावर चालणार आहे म्हणला त्या कुंचेकराच्या घरला गेलं पाहिजे भंडाऱ्याचा बटवा घेतला 4-5 माणसं गेली निघाला देवताना तिकडं सगळी तयार झाली पाणी गरम केलेलं आहे पोरगा रडायला चालली शेवटच्या घटका पोरगा मुसतो आईचा अपार दुःख आहे त्या दुःखाची बराबरी होऊ शकत नाही आज 1 वर्षाचं पोरग डोळ्यात इतकं चाललंय अजून काय सहन करावं लागणार आणि त्या वेळेला 15-20 मिनिट सव्वाच्या सुमार झाला असेल आणि देवाने आवाज टाकला हे तुलके कर्या अरे राजाच्या कुठं आहेस तू असं म्हटल्याबरोबर बाळा परत गेला देव बघितला शेवटला देव कसा आपल्या घराला आला तो आवाज पुरीच्या कानावरती गेला जनाबाईच्या कानावरती गेला देवाच्या हाताला धरलं तेव्हा चल आणून त्यांच्यामध्ये बसावलं तर बसवलं सगळे पाय पडायला तर जनाबाईला कळलं की माझा देव आलाय तोंडामध्ये गोळा बसला माझा देव आलाय आता म्हणजे काय विचार करायचा नाही पोरग मांडी होतं ती उचलून घेतलं आता म्हणजे देवाला सांगायचं तशी घेऊन रडत रडत बाहेर आली मामाच्या समोर गुडघ्या बसली पोरग पुढे ठेवलं आणि सांगू लागली मामा पोर ते विचारता पोरे काय झालं तुझ्या पोराला शब्द फुटत नव्हते कसा कसा रडत होती कोणी त्यांना बाळारामाला बोलवलं बाळाराम जवळ आले देवाला हात जोडलं त्या आईनं पदर पसरला देवासमोर आणि देवा म्हणतो हे म्हणला पोरांनो काय रडताय तुम्ही अरे मी आलोय डोळ्याला धारा लागल्या शब्द फुटाणा देवाला सगळं होतं आई सांगू लागली देवा माझा आपा मरणाच्या दारात परत आता काय खरं राहिलं म्हणून तुझ्या पायावरती आम्हा टाकलाय हे पोरे मी आलोय ना अरे तुझ्या मालकानं तू शाळा मेंढ्याची सेवा केली ना त्याचा पगार द्यायची वेळ आली अरे ज्या टुकलं तू माझ्या गाड्याला घातलंच नव्हतं त्याचा पगार द्यायची वेळ आली काय बी काळजी करू नका थोडं पुस्तक तेव्हा स्वतः भंडाऱ्यामध्ये बाटल्यात हात घातला ते लेकरू लहान 1 वर्षाचं
त्याच्या कपाळावरती देवानं हात ठेवला, कपाळ धरून म्हातारा लावला आणि देवाला भंडाऱ्याची मूर्ती आपल्या जनाबाईच्या हातात दिली. सांगितलं, ए पोरे जा म्हणला, तुझ्या लेकराचं प्रारब्ध पुसून टाकलं मी. हा भंडारा 7 दिवस त्याला पाण्यात दे, काळजी करू नका, मी हाय नव्हतं तुझ्यासाठी. तो तडकन उठला आणि तडाकडा चालायला लागला. त्या बाळाला मला बरोबर घेतलं, स्वतः निघून गेला देव. 23 तारीख 1907 अमावस्या होती त्या दिवशी. काळाच्या बुटक्यावरती पाय देऊन निघून गेला. आणि चौथ्या पाचव्या दिवशी पोरगं चांगलं बघायला लागलं, थंडीत बरं झालं. त्या भगवंतानं कपाळ भरून पंढरपूर प्रारब्ध पुसलं. म्हणून मामाचा प्रकार हा कपाळ भरून लावला जातो, कारण प्रारब्ध बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये. 1960 या माझ्या मामानं आप्पासाहेब बाळाराम कुंकेकर, जनाबाई बाळाराम कुंकेकरांचा मुलगा, ज्याला या भगवंतानं आयुष्य वाढून दिलं. 1च वर्ष आयुष्य होतं, आयुष्य वाढून दिलं. आज जर तुम्ही हळदीमध्ये गेला तर आप्पासाहेब 66 वर्षाचे ठणठणीत जिवंत आहेत. औषध नाही, दवाखाना नाही, इंजेक्शन नाही. आणि विचारलं ना आपला देव कसा होता, डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागला. सांगा बाबांनो, त्या देवानं जगावलं म्हणून ठणठणीत आहे. अरे त्याचा उपकार फिटणार नाही. अरे काय करू मी त्यासाठी? कातड काढून एवढं शिवलं नवं तरी ती देवाचा उपकार फिटणार नाही. एवढं उपकार माझ्यावरती केलं म्हणून बाळा 66 वर्षाचे ठणठणीत जिवंत आहे. कसं गाऊ मी तुमचं गुण, मामा तुमचं आमच्यावर ऋण. कसं गाऊ तुमचं गुण, मामा तुमचं आमच्यावर ऋण. सांगा कसं खेळावं माझ्या आंगण्यात जोडा बाबा, तुमच्या पायावर काळावरती सत्ता चालवणारा कलियुगाचा देव म्हणजे बाळूमामा आहे. त्यांनी काळावरती सुद्धा सत्ता चालवली. एवढा महान देव आहे. त्या देवाची सुंदर अशी सेवा करा, भक्ती करा. येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय, पण मामासारखा देव तो मामाला भेटला हे तुमचं आमचं भाग्य आहे. येणारा काळ इतका भयंकर आहे, अन्नधान्याची टंचाई 100% निर्माण होणार. देवाची वागणूक सांगून जाईल. वागणूक आहे माझ्यापाशी मामाची. त्या वागणुकीमध्ये स्पष्ट उल्लेख माझ्या भगवंताने केला. एक ग्रंथ आहे भविष्य पुराण, भविष्य मालिका पुराण. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे जगाचा विनाश कशा प्रकारे. लांब काळ नाही, 2032 भयंकर प्रलय, भयंकर रोगराई, भयंकर अन्नटंचाई, आर्थिक टंचाई, युद्ध, जल प्रलय, भूकंप, ह्या जगाची उल्कापात दिसेल. काही शिल्लक राहणार नाही. काय शिल्लक राहील ना तर धर्म शिल्लक राहील. आणि म्हणून धर्म करा. धर्म माझ्या देवानं सांगितला. कलियुगामध्ये 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी बाळू धनगराच्या नावाने झाला, तिथं धर्म घडला. कलियुगामध्ये बाळू धनगराच्या मेढी माऊलीला पोटभर चारा द्या, तिथं धर्म घडला. तिथं धर्म घडला, तिथं बाळू मामा उभा राहिला. पण धर्म करा, भक्ती करा, सेवा करा. या कार्याला भरभरून दान करा. खाऊन बुडवणारा माझा देव नाही. हे कार्य सर्वांचं आहे, लक्षात घ्या. हे तुमचं आमचं सगळ्यांचं कार्य आहे. सगळ्यांनी बरोबर या कार्याला हातभार लावा आणि सुंदर अशी भक्ती भगवंताची करा. 16 तारखेला मामांनी वागणूक केली भल्या पाठवत आणि देव सांगायला लागला, हॅलो पण आवाज द्या, चांगला द्यावा. देवानं वागणूक केली आणि जगाची भविष्यवाणी सांगितली. पण ऐका, वागणूक करणं हा अधिकार, हा मानकरी गुरु माऊली कृष्णाकर ढोणे महाराज यांचा आहे. ती फक्त मराठीत भाषांतर मी तुम्हाला सांगू शकतो. आता एखादा शहाणा 150 कमी नाही. एखादा मला आडवला, तुम्ही कधी बसणं बागबाग करायला लागला. बावळाटांची कमी नाही. फक्त बस 1-2 सो मिळेल म्हणून सांगतो. ती फक्त बाबा साध्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत कसं पोहोचवं हे सांगणं का सांगणं गरजेचं आहे. कारण देवानं सांगितलं वागणुकीचं 4 शब्द मनुष्याला 4 शहाणपण शिकून.
पण ती कळली पाहिजे ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना, म्हणून ही पोहोचवणं माझा हेतू आहे. सोलापूरच्या स्वर्ण पिंपळाच्या खाली स्वर्गाच्या महाद्वारावरती गुरुमौली कृष्णात ढोणे महाराज यांच्या अमृतवाणीमधून प्रत्यक्ष माझ्या भगवंतानं जगाची भविष्यवाणी केली. देव